माझ्या चेहऱ्यावर एकदम असं तेज येतं. मी कशी आलो लई तेज येतं. कशी असते कशी असते. अजून 2 वर्षामध्ये काय होतं सांग बरं. काही थोडा खर्च लई नाही येत. ही लंगर तोडाची प्रथा पडली ना, ही केव्हापासून पडली प्रथा, कशी पडली काय? हे लंगर म्हणजे पूर्वीचे लोक फार कर्मठ विचाराचे होते. हा म्हणजे मी हे कार्य केले ते देवाने मान्य केलंय का? हा कशी झोपते काय चाललंय या 3 बहिणी जागा काही झोपते. आज घरी आलते, आजच घरी आलते समजलं नाही. ओके बाबा, आता घर राहिलंय फक्त माझं 1 किलोमीटर इथनं. आई वाट बघते घरी. भाऊ आपलं इष्टीवालीचं, भाऊ आपलं फॉलोवर आहे. मला कालच कॉन्टॅक्ट केलं होतं. ठीक आहे चालतंय, काय अडचण नाही. आता निघालो या चला. स्वागत है दोस्तों आप सभी लोगों का फिर से इस दर्द भरी जिंदगी कहानी में. सासवड 209 सासवड लक्षात राहून द्या. 209 नंबरची मला गाडी पकडायची आहे आणि थेट जेजुरीला जायचे. थेट जेजुरीला. पुण्याच्या घरी चालू रे. अरे तिकडे गेलतो ना, मला असं लय मोकळं वाटायचं. आता इकडे आलो ना, असं वाटतंय काय भानगड रे. खरं सांगतो मी तुम्हाला. चला आता मला गाडी पकडू द्यायची. गाडी पकडल्याशिवाय जमणार नाही. आधी 209 सासवड 209 सासवड इथं लागते बघा. PMT इथं लागते 209 सासवड 209 सासवड. कामगार लोक थांबते, मामा थांबले तर हे बघा गाडी कशी आहे, गर्दी कशी आहे, गर्दी. पुण्याची गर्दी नाद नाही करायचा. गाडी मा टायर मा पंक्चर मा. तर गाडीचं टायर झालंय पंक्चर. आम्ही आता दुसऱ्या गाडीची वाट बघतोय. कवा येईल बघू. आता वाट बघत थांबलोय. बिचारा रे मी. अडथळा आला सकाळ टायर फुटला गाडीचा. मी स्वतःला लई मोठा नाही समजणार की बाबा होय मला एवढं फॉलोवर येतं, मला तेवढं फॉलोवर येतं, त्यामुळं मी असा कसा उभा राहा रस्त्यावर. अरे राहायला लागतं रे बाबा. स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं मी जेजुरीमध्ये. आता मी जेजुरीमध्ये आलेलो या आणि आता मी निघालो दर्शनाला. तर दर्शनाला जायचं आहे. खरं आपलं दर्शन घडवून देणारे पण कोणतरी आहेत त्यांना. आता आपल्याला जेजुरीच्या फायद्याला जायचं आहे. तिथं आपल्या घेण्यासाठी कोणतरी येतं आहे आणि मग आपण दर्शनाला जायचं या. ही आहे जेजुरी देवाची. भावनं मी दुसरीमध्ये शाळेमध्ये दुसरीला असताना तेव्हा आमचा देवदेव होता. त्यावेळेस मी जेजुरीला आलो. त्याच्यावर अजून एकदा फक्त जेजुरीला नाही आलो. म्हणजे माझी आयुष्यातली ही दुसरी वेळ जेजुरीमध्ये यायची इतक्या जवळ असून. तर चला दर्शन घेऊ जाऊन आता. मित्रांनो, माझ्या भावांनो, सध्याला मी जेजुरीमध्ये जर आलेलो या. मी तुम्हाला म्हणलं होतं सिंहगडाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं की मला कोणतरी भेटणार आहे या. कोण भेटणार आहे दाखवतो. हे बघा इकडे. हे बघा नमस्कार. हे बघा मी तुम्हाला म्हणलेलं आमची भेट दुशिंदा होणार आहे. तर जेजुरीमध्ये आमची भेट झाली या. दादा आहे तिथले पुजारी, तर आम्हाला दर्शन करून देणार नाहीत. तर आता मी निघालोय मंदिराकडल्या साईडला. तर एकदम मस्त मध्ये आता दर्शन होऊन जाईल. काय म्हणते एक बोलावणं. जय मल्हार. चला तिथं आल्या पहिल्यांदा पिवळं होणार म्हणजे होणारच माणूस इथं आलं की. ही जी इथं मंदिर आहे, इथं नंदीचं इथं 5 खांबाचं मंदिर आहे पूर्णपणे. आणि ही ती पॉईंट आहे जिथनं नवरा बायको इथनं वर जाते. ती म्हणजे जे नवरदेव आहे ना ते बायकोला उचलून असं वर घेऊन जातो. ती ही पॉईंट आहे इथनं. आता आम्ही दुसऱ्या पॉईंटनं आतमध्ये वरती जाणार आहे. निघालोय पायात चालत भांडारा समजा पायाला. काय ते सोन्यानं मारलेली जेजुरी म्हणते ती खरं बरं का ती. ह्याच्यामुळं म्हणते ती का भंडाऱ्याला सोनं म्हणतात. एअरकोट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. सगळ्यांना रिंगण केलं. तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. ज्याला जे जे पाहिजे ते सगळं दिलं. शेवट नंबर आला ह्यांचा, तुला काय पाहिजे. ते म्हटले देवा आम्ही तुम्हाला तुल्यबळ होतो. तुमच्या आधी माझं दर्शन पाहिजे. म्हणजे जेव्हा लोक येतात तेव्हा पहिलं दर्शन दैत्याचं, मग देवाचं. बरं असं आहे का. एक घ्या त्याच्यामध्ये.
विवाह केला होता तेव्हा म्हाळसादेवी रागाने इथं शीळ होऊन पडलेला आहे बरं म्हणून त्याला घृतमारे म्हणतात. बरं 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 हां सगळी मंदिरं पाण्यात आला बरं आणि नजर आपल्या गडाकडे गेली. तजे औरंगजेबाची सैन्य पाठवलं, समोर गड दिसतं, आपण पाडून टाका म्हणले. बरं हां हिंदूंची धार्मिक स्थळ ठेवायची नाहीत म्हणून. हां आणि मग इथं होल पाडलं बघा. हे हा सुरुंग लावायला सुरुंग लावायला. बरं हां हां आणि ह्या किल्ल्याचे हे किल्लेदार यशवंतराव महाराज म्हणतात. बरं हां ह्या यशवंतरावांच्यावर जबाबदारी हा गडकोट त्यांनी सांभाळायचा. हे ना यांनी बरं त्यांनी देवाला नमस्कार केला हां की माझ्या हातनं जर काही सत्कर्म व्हायचा असेल तर तुम्ही यांना इथंच रोखा म्हणून. बरं बरं ह्या होल मधनं एक भुंगा बाहेर पडला. तो त्या औरंगजेबाच्या एका सैन्याला चावला. बरं हां एकाला चावला की 2 भुंगे तयार झाले. हां दोघांना चावले की 4 भुंगे तयार झाले. बरं 12,000 सैन्य 24,000 भुंगे. बापरे काय काय भीतीने मेलं, काय काय सैरा वैरा पडत गेलं, काही दंश होऊन मेलं. आणि जे उरलेले त्या औरंगजेबाकडे गेले तर सांगितलं की असं असं ते भुंगे आम्हाला त्यांनी काटलं, त्रास दिला, आम्ही परत काय इथं जाणार नाही. तर तेव्हा औरंगजेब उठला आणि दस्तगीर रुमालाने हात बांधला आणि तिथंच डोकं टेकवलं. मी आतापर्यंत एवढी हिंदूंची मंदिरं पाडली पण कुठल्या देवाने मला चमत्कार झाला नाही, दाखवला नाही. आजपासून कुठल्याही हिंदूंच्या धार्मिक स्थळाला मी वाकड्या नजरेने बघणार नाही. त्या काळामध्ये देवाला 1.25 लाख रुपयाचा सोन्याचा भुंगा देवाला अर्पण केला तरी पण मन राहावे ना म्हणून त्या 4 दीपमाळे बांधल्या, ज्या मंदिराच्या समोरच्या 4 मोठ्या दीपमाळे आता आपण जिथे तुम्ही बनवलं ते त्या 4 दीपमाळा औरंगजेबाने बांधलेल्या. औरंगजेबाने बांधले हो. मारावे परी कीर्तिरूपी उरावे. बरं त्याची भावना आहे. तू जसा शिवाजीचा मल्हारी झालास तसा आजपासनं तू माझा मल्लू खान झाला. अर्धी ही इतिहासाची खूण राहावी म्हणून ही अर्धी पायरी बांधलेली, ह्याला 2.5 पायरी म्हणतात. 2.5 पायरी. या 2.5 पायरीच्या ठिकाणी छत्रपती आणि संभाजीराजे, आपलं शहाजीराजे आणि छत्रपती बाप लेकाची भेट 16 वर्षानंतर या गडावर झाली. 16 वर्षानंतर हे झाली. वर्षानंतर इथं झाली. त्याला 2.5 पायरी. पूर्वी सगळं जंगल होतं. बरं बरं ही लंगर तोडाची जी प्रथा पडली ना ही केव्हापासून पडली प्रथा, कशी पडली काय? हे लंगर म्हणजे पूर्वीचे लोक फार कर्मठ विचाराचे होते. म्हणजे मी हे कार्य केले ते देवाने मान्य केलंय का, ही साखळी तुटली म्हणजे तुमचं कार्य मान्य झालं. बरं थोडक्यात तुमच्या कार्याची ही रिसीट आहे. अच्छा. जोपर्यंत हा लंगर तुटत नाही तोवर तुमचं कार्य पूर्ण नाही. होय का? हे जागरण मंडळाच्या शेवटचा कार्यक्रम, कुलधर्म कुळाचारामध्ये तो शेवटचा विजय. बर 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 असं सिस्टम आहे. बापलेकांच्या भेटीचा समूह शिल्प आहे इथे उभा. बर 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 ओके. बानाई मंदिर मध्ये आम्ही आलो सध्याला बघा. आता अर्धांगिनी. बर. खंडोबाची दुसरी बायको. बर 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 आतले येऊ दे सगळे बाहेर. हे बघा हा अर्धा गड बानाईला दिलेला आहे. बर बर हा त्यांच्या देवी. बर 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 बर. आता हे काय म्हणायचं, त्यांना बल्लाळेश्वर म्हणतात. बर. आता आम्ही बल्लाळेश्वरला आलोय दर्शनाला आणि दर्शन करून निघणार नाही. माझ्या अक्षरशः अंगावर अशी समधी ही हळद पडलेली या भंडारा पडलाय. मला असं वाटतं सोनंही समजा अंगावर असं वाटायला लागलंय. मला खरंच काय पावर आहे माहित नाही बरं का, पण वाटायला लागलंय असं वाटतं समजा सोनंच आहे अंगावर असं वाटायला लागलंय मला. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो या. दादा म्हणले सोडतो बस स्टॉपवर, तर आता बस स्टँडवर निघालेलो या. मग तिथनं आता नंतर ना गाडी पकडायची आणि बारामतीला जायचं आणि बारामतीमधनं मग नंतर ना इंदापूर किंवा डायरेक्ट टेंभुर्णी पकडायची. सोपा पर्याय. भावानं इंदापूरला जाणारी गाडी ही माझ्या समोर लागलेली आहे. मी आता आहे बारामतीमध्ये. ओ ये ब्रो गाडी निघली रे. अरे गर्दी बापरे, आज मी लो जगत नाही. गर्दी 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 एवढी गर्दी लेकर झाली का नाही. नाना नो नो ना पिशवी आहे का तिथं? पिशवी आहे का खाली? कंडक्टर बाबा जास्त दिसत आहे. जाम गर्दी जमली बाहेरच्या साईडला. भावांना लई गर्दी भयंकर जमली आहे. उभा राहायला पण जागा होणार. आता मी निघालेलो आमच्या घराकडल्या साईडला आणि मला घ्यायला आलेला आहे आमचा मित्र हरिभाऊ.
तर अरे मी तुला काय म्हणलो होतो एक दिवशी, काय म्हणलो तुझं, काय म्हणलो होतं सांगा. काय म्हणलो फेमस JCB मध्ये, JCB मध्ये मी ज्या वेळेस तुझ्या रानात आलतो काम करायला तेव्हा मी तुला काय म्हणलो होतो. एक ना दिवस आमचा येणार. लय मोठा स्टार म्हणलो होतो का नाही. लय मोठा म्हणजे बाया तू मोठा झाला की आपण ऍक्च्युअली ह्याच्या घरी मी जेवण करत होतो. ह्याच्या घरी मी म्हणजे ह्याच्या रानामध्ये JCB चालू होता आपला, मी जेवण करत होतो. ह्याला मी शब्द दिलता, भावा आज तुझ्या संग जेवण करतोय, माझ्या ताटामध्ये जेवण कर. ह्याला मी तेव्हाच म्हणलो होतो माझ्या ताटामध्ये जेवण कर बरं का, कारण की जेवण होतं आमच्या दोघांचं. हा मी ह्याला म्हणलं होतं, ह्याला शब्द दिला होता मी की नाही बाबा एक दिवस लाईफ मध्ये लय मोठा आणणार नाही. आज आणला का नाही. आता घर राहिलंय फक्त माझं 1 किलोमीटर इथनं. आई वाट बघते घरी. या ला 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 मी आलो घरी. इथं नाना हे तर आमच्या आई चुलीवर जेवण करते एकदम मस्त मध्ये. इकडं आईची बहीण आईची बहीण हा ह्यांची ही पोरगी हा बहिणी बरोबर हे तुमचं वडील आहे नाही तुमचं. हा बर फोन आलाय. दादा आता दिसलं मला इकडे गेलेलं. काय झालं, बल गेलाय का. आता इतक्यात मी घरामध्ये आलोय. आमच्या घरातला बल गेलाय समजत मेन गोष्ट ही बघायचं बल या मग दुसऱ्या घरात बल. दादा आमचं वडील मला लई जण म्हणते ते वडिलांना का व्हिडिओमध्ये घेत नाही. तिथं वडील लई कामात असते बिझी. आमचं आई तर असते आमची सारखी कामामध्ये बिझी. सारखं जेवण बनवण्यात काय नाही काय तुमचं. मी आलो की आईच्या चेहऱ्या हसं असतं का नाही गायले. हा तुझ्या चेहऱ्या तेज येतं का नाही का मी घरी आलो की. आईच्या चेहऱ्यावर एकदम असं तेज येतं मी घरी आलो की. लई तेज येतं. कशी असते असू द्या. इथं देहावर आहे. हे मला पेंटिंग समजा गिफ्टमध्ये मिळालेले आहे. त्यानंतर ना इथं आई अंबाबाई परडी इथं दादा इथं. आमचं ही किचन एकदम मस्त. आमचं किचन सकाळचं ही मस्त मध्ये कालवण. इथं बटाट्याचं कालवण. जेवण करू. ज्या कामासाठी आलेलो आहे ते काम समजा जास्त मेन गोष्ट ही माझी गाडी. ही गाडी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं की ह्या गाडीसाठी मी आलेलो. ह्या गाडीसाठी खास काय कारण आहे. ही बघा ही लोबो. वडील तर लागलं लगेच पुसून घ्यायला गाडी. भावांना बल काढतो या कारण की बल नवीन टाकायचा या. चला काम लागले चांगलं मस्त. तर भावांना ही नवीन बल आणला आता इतक्यात लावून घेतो. आधी घरात रोशनी होऊन देत चांगली. रोशनी खोटं बोलला काहीतरी. काय म्हणते मी रोज झाडते आणि तू येते म्हणून समज झालं या. ना हसते आता माझी खरी गोष्ट आहे. तू अजिबात काय करत नाही. झाडत नाही ना काय नाही. खोटं बोलते तुला. दादा घर चांगलं लागतं. मी सकाळी दादाला घर लावली लोटायला. हा बघ बापाला लावते घर झाडून घ्यायला. भरती म्हणून मला पुरं जाणून घेतलं समजा. हा आणि तुझं काय चार्जिंग करायचं कर. 6 लाईट ती बरोबर 10 लाईट पाणी. बघा इथं आई आहे अशी इकडे तिकडे करते या. इथं माझी गाडी या. ही शिवाय मला झोप लागत नाही कधी. तुला ती आधी काय बघितलं कसपी काय करते ती काय तिला असं ते आणलंय का चार्जिंग लावायला. पॉवर बँक होई नाही आणलं. तर भाऊ आता मला करायची एडिटिंग. आता गाडी करायची का. आता गाडी टंट करायची नाही त्याला ते बनवायची टंट मोठ बनवायची तिला. समजा गाड्या टंट गाठलं काय राहिलं नाही कुठं. अगं होत आहे समजा नीट. पहिलीपेक्षा प्रगती व्हायला अजून वेळ 2 वर्षामध्ये काय होईल सांग बरं. होत आहे पण आता ही गाडीला मॉडिफाय करायला त्यांना पैसे किती लागते सांग बरं. काही थोडा खर्च लय नाही येत. लय नाही खर्च येत. लय निष्ठच असतंय. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आपल्यापेक्षा कला आहे. आपल्याला कला जपायची आपली. ह्या कलेवरती आपल्याला मोठं व्हायचं आहे ग. व्हायचं मोठं गाणं. राहायला आलो पैसे होईल नको टेन्शन घेऊ. मी 5 वर्ष मेहनत केली होती. 5 वर्ष मेहनत केली होती. जुनी गाडी आहे ना माझी स्टंटची. मी तुम्हाला ती उद्या पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवेन. ती माझ्या घरी आहे वरल्या घरी. तो का ती लांब उजेड दिसतो ना ती जुनं घर आहे माझं. कमरेला बांधून कशाला हिंडतो कुठं कसं उतरतो. कमरेला बांधून कुठं तवा. अगं ती सेफ्टी या. ती 30 क्विंटलची रशी असते. 30 क्विंटलची रशी त्याला सुटलं कमरेचं तर काय बांधते ती वय ती पट असते समजा असं लावायला समजा कडनं पट लावते समजा असलं
बॅगीमध्ये बसून खाली उतर मना मुतळ्या चालतं ती बघितलं खोटं बोलत नाही अगं आहे तसं नसतंय अगं सोपं नाही रे का ना माझ्या डोळ्यातनं पाणी येतं या झालं आता ते संपलं की ते करते संपलाय ती एरिया संपला ती करायला दुसरा होता ती आणि आता बेसनची पोळी केली आहे ना लिंबू दिले कालवण आहे ढोबळी म्हणजे सकाळची लय बरं ती खायला कशी झोपते यार काय चाललंय यार 3 बहिणी जागा काय झोपले ते आज घरी आलते आजच घरी आलते समजा नाही कशी झोपले ती बघा बघा एकच वाकड घेतली पुरती वाकड तुम्हाला आज नाही काय खरं आज काय खरं नाही ना नुसती राच्याला माझ्या बघायची मला ती की इकडं हा आई ते बघ तो काही काय झालं